नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे एक अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी, ती म्हणजे पिठले. बऱ्याच ठिकाणी याला बेसन असे देखील म्हटले जाते. तुमच्याकडे याला बेसन की पिठले म्हणतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी पिठलेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या मी बारीक आकारात कट करून घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा घेतला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालावे. यासोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे आणि हे सर्व साहित्य मिक्सरमधून अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे. पहा, इथे मी तुम्हाला तयार केलेले हे वाटण दाखवते आहे. आता हे वाटण आपण बाजूला ठेवून देऊया. आता पिठले बनवण्यासाठी इथे आपण बेसन अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसन, यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घातली आहे. चमच्याने अगोदर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. नंतर ज्या वाटीने आपण बेसन घेतले होते त्याच वाटीने 1.5 वाटी यामध्ये पाणी ओतायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये अजिबात गुठळी राहायला नको याची दक्षता घ्यावी. तर अशा प्रकारे विस्कच्या मदतीने इथे मी हे बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेते आहे. पहा, अशा प्रकारे इथे हे पातळसर असे बॅटर तयार झालेले आहे. चमच्याने इथे मी तुम्हाला दाखवते आहे. आता तयार केलेले हे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल ओतले आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी. मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावे. जिरे देखील चांगले फुलू द्यायचे. नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये घालावे. आता हा कांदा आपल्याला छान असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि कांद्यासोबत ती देखील चांगली परतून घ्यायची. तर कढीपत्ता देखील या फोडणीमध्ये घातल्यास पिठल्याला छान असा स्वाद येतो. तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागलेला आहे. आता यामध्ये आपण जे मिक्सरमधून लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण तयार करून घेतले होते ते सर्व वाटण या फोडणीमध्ये घालायचे आहे. आता मध्यम आचेवर आपल्याला हे वाटण देखील या कांद्यासोबत तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. या वाटणामुळेच आपल्या पिठल्याला छान असा स्वाद येतो आणि अगदी टेस्टी देखील होते. यामध्ये आपण ओवा देखील वापरला आहे, त्यामुळे पिठले आपल्या पोटाला देखील बाधत नाही. अगदी पचायला देखील ती हलकी बनते. तर आता यामध्ये लगेचच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर साधारण 4 ते 5 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा चांगला परतला की तो छान असा हलकासा तांबूस रंगावर येतो. आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. फोडणीमध्ये हळद घातली की पिठल्याला रंग देखील अगदी सुरेख येतो. आता कांदा छान असा हलकासा तांबूस रंगावर आलेला आहे. आता लगेचच यामध्ये हे तयार केलेले बेसन पिठाचे मिश्रण आहे ते यामध्ये ओतावे आणि कलत्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर सोबतच यामध्ये मी अगदी थोडेसे पाणी या भांड्यामधून मिसळून या पिठल्यामध्ये ओतत आहे. तर आता हे मिश्रण आहे ते या फोडणीमध्ये अशा प्रकारे कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी, म्हणजे या मिश्रणामध्ये किंवा पिठल्यामध्ये गुठळ्या अजिबात तयार होत नाहीत. तर नंतर गॅसची फ्लेम हलकीशी मोठी करायची आणि अशा प्रकारे हे पिठले आहे ते चांगले व्यवस्थित असे गरगुटून घ्यायचे आहे किंवा कलत्याने अशा प्रकारे एकसारखे हलवत घ्यायचे, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होत नाही आणि फोडणीमध्ये हे सर्व तयार केलेले बेसन पिठाचे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स देखील होते. तर 2 मिनिटे अशा प्रकारे कलत्याने ते मी हे व्यवस्थित हलवून घेतले आहे आणि पहा, हे पिठले आहे ते पूर्वीपेक्षा छान असे दाटसर झालेले तुम्हाला दिसत असेल. कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता हे पिठले आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्या अगोदर या अशा प्रकारे थोडेसे तेल या पिठल्याच्या कढईमध्ये ओतायचे. आता यावर लगेचच झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर हे पिठले 5 ते 6 मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 6 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्याने अशा प्रकारे ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. पहा, हे पिठले आता कढईपासून सुटू लागलेले आहे, म्हणजे ते छान असे शिजलेले आहे. तर पहा, अशा प्रकारे अगदी झणझणीत असे हे पिठले आपले तयार झालेले आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.